बाईंग करण्यासाठी म्हणजे लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्केटला खाली आणलं जातं. आता जर आपण चार्ट बघितला तर चार्ट मध्ये रिसेंट आपण बघणार आहे की मार्केट पडतंय हे इंडिकेशन कसे मिळतात. जर आपण पाहिलं या ठिकाणी ही जी मंथली कॅन्डल आहे लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर 2024 ची मंथली कॅन्डल आहे. आणि या कॅन्डलचं जर आपल्याला स्टडी करायचं आहे की ही कॅन्डल बेरिश का आहे, हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की मार्केट पडतंय किंवा मार्केट वाढतंय हे इंडिकेशन कसे आपल्याला मिळत असतात. आता तुम्हीच बघा, या ठिकाणी सप्टेंबर 2024 पर्यंत मार्केट कसं होतं, एकदम बुलिश, वन साइड रॅली, मार्केट बुलिश मध्ये होतं. पण ज्या वेळेस ऑक्टोबरमध्ये ही रेड कॅन्डल, हेल्दी रेड कॅन्डल का बनली, किंवा त्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये रेड कॅन्डल का बनली, किंवा तिथून ऑक्टोबर पासून मार्केट हे का पडायला सुरुवात झाली, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फर्स्ट रिझन आपण पाहिलं की मार्केटचं जे सायकल आहे ते सायकलनुसार 2008, 12, 2016, 2020 आणि 2024 मध्ये हे सायकल काय होत आहे, रिपीट झालंय. आणि ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, इतिहास दोहराता है. आणि इथं दोहराताना म्हणजेच काय, रिपीटेशन होताना आपल्याला पाहायला मिळतं. येस ऑर नो? आता प्रश्न हा आहे की ऑक्टोबरमध्ये मार्केट पडायला लागलंय किंवा नोव्हेंबरमध्ये मार्केट पडतंय, हे आपण कसं इंडिकेट आपल्याला मिळतं, कसं इंडिकेशन आपल्याला मिळतं, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय करतोय, तर मला चेक करायचा FII-DI चा डेटा. बरेचसे इंडिकेशन्स आहेत, तुम्ही ग्लोबल मार्केट चेक करा, बरोबर. त्यासोबतच FII-DI चा डेटा आहे, इंडिया विक्स आहे, बरेचसे आपल्याला गोष्टी आहेत जिथे आपण चेक करू शकतो. इकॉनॉमिक इंडिकेटर आहेत, जसं आपण पाहतो की इकॉनॉमिक म्हणजेच काय, जीडीपी काय आहे, इन्फ्लेशन रेट काय आहे, बरोबर. आता त्याचप्रमाणे मनी कंट्रोल ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती आपल्याला काय चेक करायचंय, FII-DI चा डेटा. FII कशाला म्हणतो आपण, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे बाहेरचा पैसा, परकीय चलन जे आहे ते आपल्या मार्केटमध्ये येतंय, म्हणजे आपल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं जातंय का, आपल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा ते काय करत आहेत, विथड्रॉ करत आहेत. हे समजून घेण्यासाठी, कारण बाहेरचा पैसा म्हणजे परकीय चलन जर आपल्या मार्केटमध्ये येत असेल, तर ऑब्व्हियसली आपल्या मार्केटसाठी ते पॉझिटिव्ह आहे आणि मार्केट कसं राहील, बुलिश राहील. पण आपल्या मार्केटमधून पैसा जर बाहेर निघत असेल, म्हणजे 10,000 करोड, 20,000 करोड, 25,000 करोड, 50,000 करोड जर पैसे बाहेर निघत असतील, तर आपल्याला बुलिश मोमेंटम न मिळता बेरिश मोमेंटम मिळेल, म्हणजे मार्केट पडताना दिसेल. आता हीच गोष्ट समजून घेण्यासाठी मी सिम्पली तुम्हाला सांगतोय, आता होणाऱ्या प्रत्येक पॉइंट्स तुम्ही नोट करून ठेवा. इथं प्रत्येक गोष्ट तुमच्या कामी येणार आहे. ओके. तर या ठिकाणी बघा, मनी कंट्रोलच्या वेबसाईटला मी ज्यावेळेस मार्केटवरती क्लिक करतो, तर इथे खूप सारे इंडिकेशन्स मिळण्यासाठी आपल्याला ऑप्शन आहेत. पण यामध्ये मी फक्त ओपन करतोय FII-DI ऍक्टिव्हिटी. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. FII म्हणजे कोण? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता मी मंथ वाईज ज्यावेळेस डेटा पाहतो, त्यावेळेस बघा, जर पाहिलं ऑक्टोबर 2024, ओके, तुमच्या स्क्रीन समोर आहे, प्रॉपर लक्ष द्या. ऑक्टोबर 2024 मध्ये FII ने जवळपास कितीचं सेलिंग केलंय? 1,14,445 करोड रुपयांचं सेलिंग केलंय ऑक्टोबरमध्ये. सेम नोव्हेंबरमध्ये काय केलंय? 45,974 करोड रुपयांचं. म्हणजे जर आपण पाहिलं मार्केटमध्ये की ऑक्टोबर 2024 पासून FII ने आपला जो पैसा आहे, म्हणजे जो फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती इन्व्हेस्टमेंट बाहेर काढायला सुरुवात केली आपल्या मार्केटमधून. आणि त्यामुळे आपल्याला मार्केट आपलं काय होताना दिसलं, मार्केट आपलं पडताना दिसलं. इथं शेजारी मी तुम्हाला चार्ट देखील दाखवतो. काय झालंय, ऑक्टोबर पासून मार्केट पडताना दिसतंय, कारण FII ने ऑक्टोबर पासून इथून 1,14,000 करोड रुपये बाहेर काढायला सुरुवात केली. आणि हा पूर्णपणे डेटा तुमच्या समोर आहे. इथे तुम्ही मंथली ऍक्टिव्हिटी बघू शकता. मंथली किती विथड्रॉ करतायत, मंथली किती सेलिंग करतायत, आणि या ठिकाणी डेली सुद्धा आहे. या ठिकाणी FII-DI चा डेटा कसा आहे, डेली. म्हणजे मंथली डेटा आणि डेली डेटा दोन्ही पण अवेलेबल आहे. यावरून आपल्याला काय दिसतं, चार्ट वरती डेटा कायम रिफ्लेक्ट होत असतो. त्यामुळे प्राइस ऍक्शन वरती तुमचा फोकस असला पाहिजे. आणि हेच ते रिझन आहे की ऑक्टोबर पासून मार्केट पडायला सुरुवात झाली. आता त्यासाठी
लक्षात घ्या, की आता रिसेंटली मी एक व्हिडिओ पण अपलोड केला होता, की 5 रिझन मार्केट पडण्याचे. माझा YouTube चॅनलवरती मी तो व्हिडिओ अपलोड केला, की रिझन काय आहेत मार्केट पडण्याचे. त्यामध्ये हे मेन रिझन आहे, की एफ-आय, डी-आयचा डेटा जो आहे, एफ-आयने काय केलंय मार्केटमधून पैसे बाहेर काढायला सुरुवात केली. आता तुम्हाला काय वाटतं, एखाद्या ठिकाणाहून जर मार्केटमधून लोकं पैसे बाहेर काढत असतील, तर ते मार्केटवरती जाईल का हो? काय वाटतंय तुम्हाला? जर एखाद्या ठिकाणाहून मार्केट नाही जाणार, बरोबर? मार्केटवरती जाऊ शकत नाही. कारण काय होतंय?